नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पीक विम्यासंदर्भात. तुम्ही सुद्धा जर पीक विमा भरलेला असेल किंवा तुम्ही भरण्याच्या प्रतीक्षेत असेल तर तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची तारीख तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पीक विमा भरायला जासाल लेट आणि जर तारीख संपलेली असेल तर तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही. त्याचबरोबर मागील पीक विमा केव्हा जमा होणार यासंबंधी सुद्धा माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तर ती काय अपडेट आहे हे आपण विटूछड या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर आहोतच. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी महत्त्वपूर्ण नवीन माहिती तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळत असते. तर शेतकरी बांधवांनो, आजची आपली जी माहिती आहे ती म्हणजे पीक विम्यासंदर्भात. आता प्रत्येक जिल्ह्याची विभागाने ह्या पीक विम्याची जी तारीख आहे ती वेगवेगळी आहे. तर तुमच्या जिल्ह्याची काय तारीख आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं खरीप हंगाम 2026साठी जर पीक विमा योजनेअंतर्गत सहभागीदार झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 17 तर 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये 17 ऑगस्ट तर काही जिल्ह्यांमध्ये 31 ऑगस्ट अशा पद्धतीने ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर कर्जदार शेतकऱ्यांना ऑगस्टमध्ये पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. जे शेतकरी कर्जमाफीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना आता ऑगस्टमध्ये सुद्धा सहभागी होता येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीचे जे नुकसान आहे त्या नुकसानाला आर्थिक मदत म्हणून जे आपण बघतो ती योजना म्हणजे ती पीक विमा. खरीप हंगाम 2026साठी ही योजना 3 जुलै रोजी कार्यान्वित करण्यात आलेली होती. जो पीक विम्याचा जो कालावधी होता तो 3 जुलै रोजी चालू झालेला होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख सुरुवातीला देण्यात आलेली होती. मात्र जर आपण यंदा जर बघितलं तर पाऊस हा राज्यात उशिरा आल्यामुळे, पेरण्या लांबल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा सुद्धा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती. त्यानंतर त्या मागणीचा मान ठेवून आता शेतकऱ्यांना आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने मुदतवाढ मिळालेली आहे. 17 ऑगस्टपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा भरू शकतात तर 17 ऑगस्टमध्ये आहे अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली. आता आपण बघूया की 17 ऑगस्टपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पीक विमा हा लागू होतो. पुन्हा एकदा समजून घ्या. 17 ऑगस्टपर्यंत अहिल्यानगर, नाशिक, परभणी, चंद्रपूर, ठाणे, नांदेड, परभणी नाही अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यांमध्ये 17 ऑगस्टपर्यंत. आता 20 ऑगस्टपर्यंत कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण समजून घेऊया. सोलापूर, जळगाव, सातारा, हिंगोली, अकोला, धुळे आणि पुणे. 17 ऑगस्ट 20 आपण जर 20 ऑगस्ट बघितलं, सोलापूर, जळगाव, सातारा, हिंगोली, अकोला, धुळे आणि पुणे हे जे जिल्हे आहे ह्या जिल्ह्यांमध्ये 20 ऑगस्टपर्यंत. आता जो लास्टचा जो टप्पा आहे तो म्हणजे 31 ऑगस्टचा. तर 31 ऑगस्टपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार ते आपण समजून घेऊया. परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, धाराशिव, लातूर आणि बीड. कोणते जिल्हे बघून घ्या पुन्हा एकदा 31 ऑगस्टपर्यंत. परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, धाराशिव, लातूर आणि बीड ह्या जिल्ह्यांमध्ये 20 ऑगस्टपर्यंत. आता जे सरकारने आणि न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत विमा कंपन्यांना की ज्या शेतकऱ्यांचा प्रीमियम तुमच्याकडे थकलेला आहे तो लवकरात लवकर म्हणजे पुढील 2 ते 4 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश हे न्यायालयाने सरकारला दिलेले आहे. तर आता आपण बघूया की केव्हापर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होती. तर ही होती माहिती संपूर्ण. माहिती कशी वाटली आणि जर तुम्ही पीक विमा भरलेला नसेल तर भरून घ्या, कारण आता याच्यानंतर वाढही मिळणार नाही. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.